होय तशी औषधाच्या कडवटपणात जशी अमृताची साठवण असते तशी ती वर दिसत नाही, पण ती अमृततुल्य शक्ती गुणावरून प्रगट होते. लहान मुलाला फार राग येतो बरं का कडू औषध पाजताना. इतकं शेवटी आई ती नाक दाबते, पाय असे याच्यावर ठेवते आणि तोंड हे करून बळजबरी हे करते. काय राग येत असेल त्याला. माता आण तू वैरिणी असं म्हणत असेल, ते शिवी देत असतं ते. पण कडू औषधामध्ये गोड करण्याची शक्ती आहे, त्याला अमृततुल्य करून अमरपणा देण्याची शक्ती आहे त्या औषधात. मुलाला समजत नसतं. म्हणून असंच भगवंताच्या शब्दातून ते भरलेलं आहे. तैसी वरवरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, तिये वाक्य ऋषिकेशे बोलो अदरली. तशी वरपांगी पाहता देववाणी उदासीन करणारी असून. भगवान बोलतायत ते एंटरटेनमेंट नव्हतं, उदास वाणी होती, पण आतून परमरस भगरस भरलेला होता. भगरसाचं इंजेक्शन, यशस्वी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य आणि धर्म 6 शक्तींचं सूचिका भरण इंजेक्शन दिलं जात होतं अर्जुनाला. गुरु देत असतो, बोलत असतो, त्या माध्यमातून भगरस पाझरत असतो. ॲक्सेप्ट नाही केलं तर संपलं. ज्यांनी ॲक्सेप्ट केलं त्यांचं कल्याण झालं. अशी ती वाक्य इंद्रियांना चेतना देणाऱ्या भगवंतानी बोलावयास सुरुवात केली. टीप पहा 2. कोणत्याही भाषेतील शब्द तेज तत्वात्मक असतात. भगवंत बोलणार, आता कोण बोलणार हे लक्षात घ्या. भगवंत वाक्य कशी येणार, तेज तत्वात्मक. प्रत्येक शब्दात एक तेज असतं पहा, त्याचा एक इफेक्ट असतो. जसं रिम शब्द आहे, हुम शब्द आहे. हुमचा उच्चार, रिमचा उच्चार किडनीवरती इफेक्ट करतो. काही शब्द इंटेस्टाईनवर